मी गेले तवा धरणं जे झोपला आहे ते तसंच आहे. उठा म्हणते रात्री बी झोपता आणि दिसा बी झोपताय. काय बिघडलं तुझं? म्हणून तर पोरबाळ काय होत नाही. अरे यार, हो झोपणारच नशिबी झोपतं म्हणत्या. आता काय करू? मी बाजारला गेले होते ना वा, तर लई लोक बोलत होते. काय बोलत होते? ते हे तुमचं पंचायतीच्या निवडणुका म्हणे व्हायचे तर लवकर. माहिती आहे मला. तरी मी झोपून राहताय तुम्ही. तुमची लोकशाही आली ना वा. टाइम किती बी असू दे, पण आजच सांगून ठेवते, या निवडणुकीत मला 4 लुगडी, 4 चोळ्या, 2 पाण्याचं गडू पाहिजे. कशाला अजून पत्त्या नाही. तू का जाऊ नसू दे, तरी बी या निवडणुकीत आपल्या जिंचाची यादी अदुगर देऊन ठेवा. कळलं? सामान घेऊन आत या. काय निवृत्ती ना आता वेगळा झालाय तर मजा येते का नाही? स्वतंत्र झाल्यामुळे अगदी मनाप्रमाणे जगता येते. निवृत्ती ना आता लोकशाहीला तरुण रक्ताची गरज आहे. हेच तुम्ही 4 वेळा सांगितलं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेद. आम्ही तुला सरपंच करणार आहे. बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रक्ताला वाव देणं आपलं काम आहे. इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या. निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे. बोल. अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. असं म्हण. ते ठीक आहे हो, पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा, आता तुझा तू मुक्तार आहे का नाही? वेगळा झालायस की नाही? घर आहे, जमीन आहे, थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज? आणि मग नाही आईला कळलं म्हणजे मग तुझ्या आईला आता काय लहान आहे का काय आईला घाबराय? मग तुझी आई गेले पंढरपूर, कळणार पण नाही. नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते? अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणता? आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही? सरपंच तर सरपंच. बाटल्याची वेळ झाली, बाटली घेऊन या. चला. ए वाढव्या. कोण? अरे तुला नाही शंकराला. शंकर वाढव्या, पाणी घेऊन ये. अरे उमेदवारी जाहीर झाली, आनंद साजरा करायला नको का गाडवा? यशवंता आई आली. होय. पाया पडतो. असू दे. आण आण आणतो इकडे. तू बस बघू आधी. बस बस बस. यशवंता निवृत्ती कुठे आहे? असं इथंच मगाशीच बघितला होता. निवृत्ती तुझी वारी कशी काय झाली? चांगली नाही. वय भामा. ए भामा. आई आल्या वाटतं. असं बघितली की मी. कवा आला साई? औक्षण. कशी आहे साई? असू दे, बरी आहे. परत काय रे निवृत्ती? काय? मी ऐकलं ते खरं आहे का? काय ते? तू पंचायतीच्या निवडणुकीला उभा आहेस म्हणून? वय का? तू उभा राहू नकोस. मी उभं राहणार आहे. अरे आपण शेतकरी माणसं, काळ्या मातीची सेवा करणं हे आपलं काम. ते सगळं मला कळते. अरे निवडणूक आपलं काम आहे. कशापायी निवडणुकीला उभं राहायचं? आई, मला नव्या जगाबरोबर राहायचंय. मला पुढारी व्हायचंय. मला लोकसेवा करायची. मग आपण धान्य पिकवतो ती लोकसेवा नव्हा? तुला कळायचं नाही आई. अगं लोकशाहीत पुढे यायचं झालं तर निवडणुकीला उभं राहायला पाहिजे, निवडून यायला पाहिजे. आणि मी सांगते ते ऐक. अरे गावचं असं कोणतं काम केलंयस म्हणून लोक तुला निवडून देतील? शेतावर बाया नाचवल्यास म्हणून का दारू पितास म्हणून? लय बडबडलीस आई. आता माझ्याबद्दल काय येडं वाकड बोललेलं ऐकून घेणार नाही मी. असं मग राह उभा. मी बी घराघरात जाऊन सांगते की ह्याला मत देऊ नका म्हणून. हो मंडळी, उमेदवारांची यादी मी आपल्याला वाचून दाखवली आहे. जागा आहेत 15, आपल्याला उभं करायचे 13. 2 जरी इकडं तिकडं झाली तरी आपलं पॅनल विजयी होणार. सरपंच मी सांगून टाका लागेल. या टायमाला सरपंच नव्या दमाचा पाहिजे. वा मी आपल्या गावचे तळमळीचे, कळकळीचे, चळवळीतले निवृत्ती पाटील यांची निवड केली. साहेबांची कृपा आहे. निवृत्ती निवडणुकीला उभा राहणार म्हटल्यावर मी चौकशी केली. हे मुडद पैसे खाऊन निवडून येतात ते गावाची सुधारणा करायला नव्ह, पैसे खायला. तरी मी ह्यातनी मात समजावून सांगितलं. म्हटलं असल्या घरात अजिबात पडू नका. पण अजिबात ऐकलं नाहीत माझं. म्हणून म्हणते आपण बायानेच आता काहीतरी करायला पाहिजे.
बरं आपण आणि काय करणार? काय करणार? अगं ह्या मुडद्याने दाखवलं पाहिजे की गावचं भलं बायकाच करत्याल. होय पण म्या म्हणते कसं दाखवून द्यायचं? अगं मी 4 मोठ्या लोकांशी बोलले, त्यांनी सांगितले काय बायकांनी निवडणुकीत उतरलं पाहिजे. आई समज खरं, पण त्यासाठी बायका कुठून आणायचा? त्यासाठी तर उतरायचं, पण पैसे न खरंच करता निवडणूक लढवायची. लावतोय. राम राम साहेबराव. या या या. बसा बसा बसा. चल 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 चल. बसा. काय दारू आहे काय? चांगली लागते काय? काय घेणार काय? आता देणारच हात पुढे असल्यावर घेणारच हात मागे राहतो थोडा. ए शंकरे, जी साहेब. 2 गलास आण. चल चल लवकर 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 आण. इंग्रजी आहे. काय साधं काम आहे काय साहेबांचं? तू चल जी साहेब. चल. अरे गड्या मी जरा अडचणीत आहे. पैशाचे. हो. हा त्याच्यात काय आपला निवृत्ती हा. निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे. हा. अरे एवढ्या लवकर हात मारणं बरं दिसणार नाही. उलट आपणच त्यासाठी 4 पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे. असं नाही. लोकशाहीची काही पथ्य असतात. मग आता कसं करायचं? हा, कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं मनाला मग सांगतो. तुम्ही नुसतं सांगा, आम्ही कामगिरी पार करून दाखवतो. काय मग? आपल्या गावाला सरकारनं एक वळू दिलाय. तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा, धरला, लांब मसवडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा. इकला. अर्जुन आहे ना? अरे इकायचा? लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे. नाही तुमची आयडिया लय जकाच आहे, पण कुणाला कळत रुकाच बॉम्ब होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील. हा, गुपचूप करायचं, गुपचूप करायचं. वळू विकला 4-5 हजार रुपये तर सहज मिळतील. येतील. 500-500 रुपये तुमचं कमिशन धरा. तुम्ही द्या. आणि मग कामगिरी पार पाडलीच म्हणून समजा. अहो हे तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही नुसतं बघा. गलास भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता. मुद्द्याच विसरत नाही. घ्या हाताने घ्या घ्या घ्या. घे म्हणले. या गाव हुंदडून आलात? रडायचं काय? अगं ती पवाराची चंद्री, भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय? म्हणून तुमच्या पोटात दुखतंय बाई? पोटा दुखण्यात यायच्यात काय, पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला? गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. हा, म्हणजे निवडणुकीचं काम बाईलाच असतं म्हणा की. तू आपला कुठलाही टाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं, लढायचं नव. ते समजा जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी. तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासनी. चला फुकटचं गिळायला. आम्ही पंचायती ऑफिस मध्ये नक्की नक्की. हो. राम 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 राम. अरे या 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 या. काम फत्ते. काय म्हणता काय? एकदम फर्स्ट क्लास. हे रे माझ्या वाघराव. वळू 5,000 रुपयाला ऐकला. 5,000? बघा हे या. पैसा नागात. मा दोघांचा मला फार अभिमान वाटतो. तालुक्यातले सच्चे कार्यकर्ते कोण मी तुम्हा दोघांकडे बोलत आहे. त्या भानगडवर काय नाही. अजाबात नाही. ते आमचं कमिशन. कमिशन द्या. कमिशन द्या. एवढ्याला ऐकला. 5,000 रुपयाला. 5,000. तुझे 500 याची 5. माणूस शब्दाला म्हणजे एकदम. यांचं एक मला आवडते. हे घ्या 700 रुपये. 700? आणि बाकीचं सांग सकाळ बढीच्या माझ्याकडे काय गोमूत्र पीक होतं का भाई? तुम्ही सगळे कापून घेतले सांगून ठेवतो. आधी सांगितलं असं तर प्यालो नसतो. चला चला महत्वाची काम आहेत मला. चला. तरी तुला मी बोललो होतो फुकट घुसू नकोस. फुकट ठोकली. मी तुला बोललो. मग कुठं गेला होता? दादाने झाडा विचारलं.
मी त्यासनी थाप मारली की कामाला गेलेत म्हणून. चांगलं केलं. आणि आता तुम्ही मला थाप मारा. आपल्या गावात तो सरकारी वळू नव्हता का फिरत? त्याच काय? त्याच तर आहे. त्याला मी आणि तुक्यानं तिकडं लांब मसवडला नेऊन विकला. साहेबरावचा काय संबंध? साहेबरावांचा तर संबंध आहे. कसा? तेनासनी निवडणुकीसाठी पैशाची नड होती. होय? म्हणून वळू विकला 5,000 रुपयाला. 500 रुपये मला आणि 500 रुपये त्या तुक्याला दिलं. म्हणजे वळू गावाचा. पण मी म्हणते तुम्ही नाही तर धंदा कशाला करता? आता याला काय काम धंदा म्हणत नाही. वळूच्या गळ्या शपथ सांगतोय, समद खरा आहे. पर मला तुझ्या गळ्यात हात घालू दे की. काय झालं? तेव्हा तसाच की. असू दे की. निवृत्तीनाथा, तू निवडून आलास. तू निवडून काय बाळाव, काय काय आणलं? हे 200 लुगडी बर. आणि 300 साड्या, 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी आणि 1200 फेट आणि 300 800 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का? धोत्र वगैरे? अरे तुझे, अरे काय म्हणत आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार. पण काय ते काम जोखमीत मी स्वतः करणार. बरोबर. पैसे आणले का? नाही, राहू दे. तुझ्याकडे राहू दे. तुझ्या हातात दे. हो, मग ते नवीन निवडणुकीचे पोस्टर दकून टाका. आपल्याला निशाणी नाही वाईट मिळाले. वस्त्रा. अरे वस्त्रा तो वस्त्रा. गावातली घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात वस्त्रा घेतला. विरोधी पक्षाची करून काय बस. बस त्यांच्या म्हशीला बांधण्यासाठी आमचा वस्त्रा. निशाणी महत्वाची नाही. काय आपण कोणता अर्थ लावतो ते महत्वाचं. पाठवतो. अच्छा 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 अच्छा. बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर? आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. आम्ही विरोधी पार्टीची माणसं. पण तुम्ही कार्य करताय ना, म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे देत? सुतार त्यो तो कसला पैसे देतो? देणार पैसा काढणार. मी सांगतो. काशा गुरु इकडे कशाला आला? साहेबराव पैसे मागायला तर नाही ना. साहेबराव, त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे. चला. मर्याचा फेरा इकडंच आला. आता सुटका नाही. आता आम्ही निघतो. शंकराला एक थांब दिसाय. या साहेबराव, या. बोला, काय आपली सेवा करू? तू काय आमची सेवा करणार बाबा? आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलो. आपल्या निवडणुकीला उभा आहे. लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा, पण लोकशाहीचा रथ आहे. त्याचं एक चाक असते मताचं आणि दुसरं चाक असते पैशाचं. त्या दुसऱ्या चाकाला वंगण घाला म्हणून सांगाय आलोय. काय साहेब? नामदेवा, याच्या नाव किती आकडा टाकले आपण? तसं लय आहे, पण तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये हे लय होत साहेब. माझ्याच्या एवढं जपायचं नाही. अरे गोड्या त्याला त्या काळ्या बाजारात साखरेचा साठ पकडला होता. तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं. तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं. मग साहेबरावाने 700चा आकडा टाकला होता. आम्हीच 500 रुपये केले. काय रे? मग काढ पैसे काढतो. माझ्याजवळ आता इतके नाही. उद्या दे. पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं. बदल नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबलं तुझं. चला रे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावामध्ये. आयला तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचांनी तुम्हाला. मी बघतो डॉक्टर कसं. वय नमस्कार. साहेबराव, आता काय करायचं? आता टाइम आहे त्या डॉक्टरला वळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे घाईत म्हाताला नाणं म्हणतात त्या. आता काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका. लोकशाही आपल्या पाठीची. 2 दिवसाचा टाइम आहे. चला. काय मला आवडतं.